परभणी जिल्ह्यातील सिमुरगव्हाण स्थित श्री क्षेत्र माऊली माहेर उपपीठावर दत्त जन्म वारी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उत्सवाच्या आदल्या दिवशीपासूनच हजारो भाविक श्री क्षेत्र माऊली माहेर येथे दाखल झाले होते। मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून शेकडो मैलांचा पायी प्रवास करून अनेक दिंड्या येथे दाखल झाल्या होत्या। त्यानंतर संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत 80 निराधार गरीब भगिनींना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले। संस्थानाच्या वतीने समाजातील कित्येक निराधारांना वेळोवेळी मदत केली जाते। या भगिनींनीही स्वतःचा चरितार्थ चालवावा व स्वावलंबी व्हावे याकरिता त्यांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले। या सोहळ्याप्रसंगी माननीय खासदार श्री संजय जाधव, परभणीच्या महापौर श्रीमती सरिता वडकर, जिल्हा परिषद सदस्य श्री चक्रधर उगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वामींच्या चरणी मी त्रिवार वंदन करते। आज खरंच हा उत्सव दत्त जयंतीचा जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून धार्मिक कार्यक्रमासोबतच स्वामी जी देशाची राज्याची जी आर्थिक स्थिती आहे त्या स्थितीला अनुसरून कार्यक्रम होत असतात। तर या स्वामींच्या कार्याला आपण खरंच नतमस्तक झालं पाहिजे, कारण धार्मिक कार्यक्रम तर सर्वच जण घेतात, पण असे कार्यक्रम समाज उपयोगी, समाजाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, शिलाई मशीनचं वाटप असो, कॉम्प्युटरचं वाटप असो, शेळ्या मेंढ्याचं वाटप असो किंवा रक्तदान शिबिर असो, स्वामी तुम्ही जे उपक्रम घेतात ते खरंच आम्ही त्याचं स्वागत मनापासून करतो। भाविकांसाठी 2 दिवस मोफत आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते। तज्ञ डॉक्टरांचे पथक या शिबिरात रुग्णांवर उपचार करत होते। हजारो भाविकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। वारी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्री येणाऱ्या हजारो भाविकांसाठी 24 तास मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते।